स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत जिल्ह्यात शालेय स्वच्छतागृह, अंगणवाडी स्वच्छतागृह व वैयक्तिक शौचालय कल्पकतेने रंगवून त्यावर स्वच्छतेचे संदेश देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं चित्र आहे। केंद्र शासनाच्या पेयजल विभागाच्या वतीने देशात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। सदरचे अभियान दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत राबवण्यात येत आहे। या स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यात शौचालयावर रंगरंगोटी करून त्यावर शौचालय वापरण्याबाबतचे विविध चित्रे काढण्यात येत आहेत। यामध्ये प्लास्टिक बंदी, शौचालयाचा वापर, पिण्याचे पाण्याचे महत्त्व आणि पाणी गुणवत्ता तसेच लहान मुलांना आकर्षित करणारे चित्रे की जेणेकरून त्यांनी शालेय शौचालयाचा वापर करावा, तसेच वेगवेगळ्या स्वच्छता विषयक पाण्याचे महत्त्व सांगणाऱ्या शौचालयास येत आहे। आकर्षक रंगरंगोटीमुळे शौचालयाला एक वेगळा लुक मिळाला आहे। पंढरपूर तालुक्यातील तावशी, शेवते, मेंढापूर, गोपाळपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील देगाव, मल्लेवाडी तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी, करमाळा तालुक्यातील सरपडोह, माळशिरस तालुक्यातील मांडवे या ठिकाणी रंगवण्याच्या कार्यक्रमास गती आली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्वच्छ आणि सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत सर्व ग्रामस्थांना आवाहन केले होते। त्यानुसार लोकसहभाग निधी जमा झालेल्या पैशातून शालेय स्वच्छता आणि आकर्षकरित्या रंगवण्यात आलेले आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी गावातील शौचालयाला रंग देऊन त्यावर विविध पाणी आणि शेतीविषयी चित्र काढण्यात येत आहेत। जिल्ह्यामध्ये सर्व शाळांनी आघाडी घेतली असून शालेय स्वच्छता करण्यात येत आहे। शालेय स्वच्छतेबरोबरच अंगणवाडी शौचालय देखील रंगवण्यात येत आहे। या अभियानाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, महिला आणि बालकल्याण सभापती रजनी देशमुख, समाज कल्याण सभापती शीला शिवशरण, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, अर्थ आणि बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी देखील आपल्या जिल्हा परिषद प्रभागांमध्ये या मोहिमेचं विशेष स्वागत केलंय। पक्षनेते आनंद तानवडे यांनी देखील आपल्या मतदारसंघात स्वच्छ आणि सुंदर शौचालय रंगवण्याचं आवाहन केलं आहे। उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छता विजय लोंढे यांनी देखील जिल्ह्यातील ग्रामस्थांना आपले शौचालय रंगवून जिल्ह्याचा सन्मान वाढवण्याचं आवाहन केलं आहे।